नमस्कार मित्रांनो, NBS क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पहा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपले फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म भरल्याच्या नंतर आपले 150 दिवस, कारण 5 महिन्यानंतर आपली एक्झाम होणार आहे, तर त्या 5 महिन्याचे नियोजन आपले कसे असायला पाहिजे ह्या गोष्टीबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती. आणि जसं की आपण कमिटमेंट केलं होतं की नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस बघणार आहोत, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण RRB ग्रुप डी साठी जो म्हणजे सिलेबस अंतर्भूत केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींची आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महत्त्वाची म्हणजे जे विद्यार्थी RRB ग्रुप डी ची परीक्षा पहिल्यांदाच देत असतील किंवा ज्यांना अनुभव नसेल, त्या लोकांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा, कारण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय डीपली मी संपूर्ण सिलेबस मॅथमॅटिक्सच्या, रिझनिंगच्या, GK GS आणि म्हणजे करंट अफेअर वगैरे ह्या सगळ्या जे चारही घटक आहेत, ह्या चारही घटकांमध्ये कोणते कोणते टॉपिक आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचा फायदा ह्या व्हिडिओमध्ये नक्की होणार आहे. त्यामुळे पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत, पण तरी सुद्धा मी एक रिकॉल म्हणून ह्या गोष्टींची चर्चा करतो. पहा, आपल्याला 100 मार्कांचा आपला पेपर होणार आहे. ठीक आहे, 100 मार्कांचा आपला पेपर होणार आहे आणि एकूण प्रश्न किती असतील? 100 प्रश्न. 100 प्रश्न असतील. ठीक आहे, 100 मार्कांचा पेपर आणि 100 प्रश्न, याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. आणि वेळ किती आहे आपल्याकडे? टाइम आपल्याकडे पेपरसाठी 90 मिनिटांचा वेळ आहे. किती मिनिटांचा? 90 मिनिटांचा आपल्याकडे वेळ आहे. ठीक आहे, 90 मिनिटांचा आपल्याकडे वेळ आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता एक्झाम कंडक्टिंग एजन्सी कोणती आहे? RRB, म्हणजे रेल्वे स्वतःचे पेपर स्वतःच घेते. आता RRB TCS ला ठेका देऊ शकते किंवा IBPS ज्याला पण ठेका देईल आहे की नाही, ती एजन्सी ही एक्झाम घेणार आहे. पण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फतच ही एक्झाम घेतली जाते आणि नंतर मग ते पर्टिक्युलरली RRC ला दिलं जाते. ठीक आहे, रेल्वे रिक्रुटमेंट सेलला दिलं जाते, RRC ला. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. किती असते? 1/3 निगेटिव्ह मार्किंग. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते. त्यामुळे आपल्याला जो प्रश्न शुअर शॉर्ट येत आहे की नाही, शुअर शॉर्ट येत आहेत, त्याच प्रश्नांना आपल्याला अटेंड करायला पाहिजे. फालतूचे भपारे धंदे करायचे नाहीत की 50-50 आहे, हे आहे, ते आहे, त्यामुळेच कुठेतरी आपला स्कोर कमी होते, आहे की नाही. त्यामुळे जे शुअर शॉट आहेत, आणि मागे तुम्हाला सांगितलं होतं, ज्याला 70 ते 80च्या दरम्यान जो विद्यार्थी आहे समजा, तो शुअर शॉट आहे त्याच्याशी. आता हे गोष्ट एवढे मार्क का बोलत आहे? कारण कॉम्पिटिशन सुद्धा त्या पद्धतीने वाढलेलं आहे. त्यामुळे आपण 70 ते 80 मार्क आपल्यासाठी म्हणजे वेल अँड गुड आहे की नाही. PETचे सुद्धा होते. पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली काय होते? सर्वात अगोदर CBT होते. CBTच्या नंतर आपली काय होते? PET. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, त्याच्यानंतर PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, आणि त्याच्यानंतर मग तिसरी काय होते? मेडिकल एक्झामिनेशन, आहे का नाही. मेडिकल एक्झामिनेशन. मेडिकल एक्झामिनेशन मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आपल्या डोळ्यांचा विजन वगैरे सगळं चेक केलं जाते. त्या गोष्टी आपण नंतर डिस्कशन करू, आहे की नाही. 6/6, 6/9 सगळ्या गोष्टी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू, जेव्हा आपल्याला गरज पडेल त्यावेळेस. ठीक आहे, त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशनच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. याच्यात ह्या चारही स्टेपमध्ये आपल्या सिलेक्शनसाठी पहा, सगळ्या चारही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे CBT, आहे का नाही. CBTला जर तुम्ही म्हणजे 70 ते 80च्या दरम्यान तुमचे मार्क असतील, आहे की नाही, तर तुम्ही PET साठी इलिजिबल, म्हणजे PETला इलिजिबल करण्यासाठी काय करते? 1:10, म्हणजे एका जागेवर 10 विद्यार्थी ह्या प्रमाणात PET साठी घेते. ठीक आहे, PET झाल्याच्या नंतर मग मेडिकल एक्झामिनेशन साठी 1:1 ह्या रेशोमध्ये विद्यार्थी घेतले जातात. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी CBT, आहे की नाही. तर CBT म्हणजे जो सिलेबस दिलेला आहे आपल्याला, आपण ऑफिशियली रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या साईटवर जो सिलेबस RRB ग्रुप डी साठी दिलेला आहे, तो सिलेबस आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपरली अभ्यासून घेणार आहोत. म्हणजे कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच माझा अनुभव सुद्धा मी ह्या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला. तर पहा, लक्ष द्या. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम मध्ये आपल्याला 4 टॉपिक आहेत. 4 टॉपिक म्हणजे कोणते कोणते? मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यानंतर GK आहे, त्याच्यानंतर रिजनिंग वगैरे. पहा, आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला टॉपिक मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सवर किती?
25 प्रश्न 25 गुण, ठीक आहे. 25 प्रश्न 25 गुण आहे का नाही. 25 प्रश्न आणि मार्क्स किती आहे, 25 मार्क, ठीक आहे. क्वेश्चन आणि मार्क. त्याच्यानंतर दुसरी काय गोष्ट होती, दुसरा होता आपला जनरल सायन्स आहे का नाही. जनरल सायन्स याच्या अंतर्गत काय येते, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. तर या जनरल सायन्स मध्ये 25 प्रश्न आणि 25 गुण, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण येऊ रिजनिंगवर. ठीक आहे. रिजनिंग किती मार्कांची विचारणार आहे आपल्याला, पहा. रिजनिंग आपल्याला 30 मार्कांची विचारणार आहे, 30 गुण, ठीक आहे. किती झाले, 25 25 50 आणि हे 30 80. त्याच्यानंतर आता काय येणार आहे, जीके जनरल नॉलेज किंवा याला जनरल म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येणार आहेत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पॉलिटी वगैरे आहे का नाही, अर्थशास्त्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी येणार आहेत. जीके किती, एकूण 20 मार्कांचा जीके आपल्याला विचारणार, म्हणजे 100 ओव्हरऑल 100 मार्क, ठीक आहे. 100 प्रश्नांसाठी हा आपला होणार आहे. याच्यामध्ये पहा आता सगळ्यात महत्वाचे, आता पहा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, आपण प्रत्येक टॉपिक आपण पर्टिक्युलरली पाहणार आहोत, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट पहा, आता पहा तुम्हाला ह्या ठिकाणी दिसणार आहे, आपण मॅथमॅटिक्सवर चर्चा करू, ठीक आहे. मॅथमॅटिक्सवर आपण चर्चा करू. ह्या मॅथमॅटिक्स मध्ये कोणते कोणते टॉपिक तुम्हाला आहेत आणि त्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येतील. हा सगळा जो सिलेबस आहे RRBच्या ऑफिशियल साईटवरचा आहे, त्यामुळे इथं जो पण मी तुम्हाला सांगितणार आहे ते बाहेरचा कोणताही घटक असणार आहे. जर तुम्हाला डाऊट येत असेल तर तुम्ही RRBच्या ऑफिशियल साईटवर सुद्धा जाऊन हा सिलेबस पाहू शकता. अतिशय तंतोतंत जशाला तसा मी उचललेला आहे हा सिलेबस, ठीक आहे. त्याच्यात पहा पहिला टॉपिक आहे नंबर सिस्टम. मॅथमॅटिक्स मध्ये नंबर सिस्टम म्हणजे संख्या प्रणाली. त्याच्यानंतर संख्या प्रणालीवर पहा, नंबर सिस्टमवर 2 ते 3 प्रश्न फिक्सच असतात, आहे का नाही. आणि हे सगळे प्रश्न 10वी लेवलवर, 10वीच्या जो आपला 10वी किंवा त्याच्या समकक्ष जसे प्रश्न राहतात तेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी नंबर सिस्टीमवर विचारण्यात येतील, ठीक आहे. याच्यासाठी सगळ्यात बेस्ट रेफरन्स आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आढावा आपल्याला घ्यायला पाहिजे, ठीक आहे. आता भरपूर लोक म्हणतात की म्हणजे कोणती पुस्तक. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की आपल्याला कोणत्या पुस्तकं वाचायच्या. आता जे लोक ऑलरेडी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत की नाही, त्यांनी ज्या पुस्तका ऑलरेडी वाचलेल्या आहेत त्यांचाच रिव्हिजन करायचा. कोणतरी एका महान व्यक्तीने एक महान वाक्य म्हटलेले आहे का की 10 पुस्तका 10 वेळा वाचताना एकच पुस्तक जर आपण 10 वेळा वाचलो तर ते कितीतरी पटीने चांगले आहे का नाही. त्यामुळे 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक आपल्याला 10 वेळा वाचला तर ते आपल्यासाठी फायद्याचं आहे, ठीक आहे. तर नंबर सिस्टमवर 2 ते 3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर बॉडमॉस आहे की नाही. बॉडमॉस हा 10वी लेवलचाच राहील. कंचे भागुबेव आपण जो शिकतो, ठीक आहे. विशेष करून जे मराठी पोरं आहेत की नाही, मराठी पोरं जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा सरळ सेवेची तयारी करत आहेत किंवा सेंट्रलची तयारी करत आहेत, पण ज्यांची मातृभाषा मराठी आहे की नाही, ते डिफॉल्ट लँग्वेज मराठी सिलेक्ट करू शकतात आणि मराठीमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. म्हणजे याच्यात काही गफलत असणार नाही की आपण सेंट्रलचा तयारी करत म्हणजे स्टेटची तयारी करत आहोत ह्या ठिकाणी आपल्याला जमेल का म्हणून. तर हा कोणत्याही पद्धतीचा न्यूनगंड तुम्ही आपल्या मनात ठेवू नका. तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, आहे की नाही. घाबरण्याचं काहीही कारण नाही. अतिशय आत्मविश्वासाने तुम्ही पेपरला सामोरे जा आणि मला विश्वास आहे तुम्ही जर प्रामाणिकपणे साधारणपणे पहा 4 ते 5 तासही जो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करते. आता जॉब करणाऱ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं आहे 3 ते 4 तास जो विद्यार्थी जॉब करून अभ्यास करते तो आरामात क्रॅक करू शकते. आणि जो लायब्ररीत बसून किंवा घरी बसून अभ्यास करत आहे त्याने साधारणपणे 7 ते 8 तास ज्यांना अभ्यास केला समजा 7 ते 8 तास का बरं, कारण आता नंबर सिस्टमवर आता एखाद्या टॉपिकवर 40 प्रश्न आहेत तर आपल्याला 40 पैकी 40 सोडवणे गरजेचे आहे. आणि जे जॉब करत आहेत त्यांनी 20 प्रश्न सोडवले म्हणजे त्यांना प्रश्नांची रेंज समजून जाईल, प्रश्नांचा विस्तार काय आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात, म्हणजे त्यांचा जे आपली सवय झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, RRBच्या पोरांचा प्रॉब्लेम हा असते की प्रॅक्टिस कमी असल्यामुळे कुठेतरी आहे की नाही आपण जेव्हा फायनल एक्झामला जातो त्यावेळेस आपली गफलत होते. त्याच्यानंतर पहा दुसरा बॉडमास आहे. बॉडमासच्या नंतर डेसिमल, ठीक आहे. डेसिमल म्हणजे दशांश, आहे की नाही. साधे साधे प्रश्न राहतात, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल 2.334 प्लस 4.879 अशाही पद्धतीचे प्रश्न राहतात,
आहे की नाही, 10वी बेसिसचे, ठीक आहे ना. ते हे घाबरण्याची काहीही गरज नाहीये. रेकरिंग वगैरे, रेकरिंग येते याच्यामध्ये, दशांशमध्ये रेकरिंग आहे की नाही, आवर्ती दशांश, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी विचारणार आहे. त्याच्यानंतर LCM HCF, ठीक आहे, LCM वर प्रश्न विचारेल, HCF वर प्रश्न विचारेल. नंतर आहे रॅशो अँड प्रपोर्शनल, म्हणजे गुणोत्तर प्रमाण. त्याच्यानंतर टक्केवारी, पर्सेंटेजवर विचारणार आहे. त्याच्यानंतर आहे मेन्शुरेशन. त्याच्यानंतर टाइम अँड वर्क, आहे की नाही, मोजमाप. आता जो मेन्सुरेशन टॉपिक आहे याच्यामध्ये 2D सुद्धा येणार आहे आणि 3D सुद्धा. 2D मध्ये आता एखाद्या आयताची लांबी रुंदी दिलेली आहे, क्षेत्रफळ विचारेल, हे पण प्रश्न विचारले जातात. किंवा लांबी दिलेली आहे की नाही, आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे, तुम्हाला रुंदी विचारेल. हा 2Dचा मेन्सुरेशन प्लस 3Dचा, म्हणजे आता एखादा शंकू आहे समजा, शंकू म्हणजे कोण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वॉल्यूम विचारेल तुम्हाला, पेरिफेरल म्हणजे त्याची पेरिमीटर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये विचारणार आहे, ठीक आहे. चिन्ह वगैरे सगळ्या गोष्टी 3D आणि 2D ह्या दोन्ही गोष्टी ह्या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर वेळ आणि काम झाला, वेळ आणि अंतर. त्याच्यानंतर साधे आणि चक्रवाढ व्याज, सोबतच नफा आणि तोटा. नफा तोट्यावर 2 ते 3 प्रश्न फिक्स राहतात. त्याच्यानंतर बीजगणित म्हणजे अल्जेब्रा, आहे की नाही, हा सुद्धा टॉपिक या ठिकाणी अंतर्भूत करण्यात आलेला आहे. भूमिती आणि त्रिकोणमिती, आहे की नाही, जॉमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री म्हणजे साधारणपणे 10वी लेवल वरताच. आता एक प्रश्न होता मागच्या भरतीला, सेक 21 डिग्रीचा 21चा आपल्याला मान विचारला होता. हा एका पोरानं विचारला होता मला की सर हा आपल्याला 10वी लेवलवर तर हायच नाही. पहा, 10वी मध्ये आपण अलाइड अँगल शिकलो होतो, आहे की नाही, अलाइड अँगल शिकलो होतो. अलाइड अँगल मध्ये हा भाग आहे, त्यामुळे तुम्ही गफलत करून नाही घ्यायची की हा आपल्या 10वी लेवलचा नाही आहे का प्रश्न म्हणून. 10वी लेवलवर हा प्रश्न आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे, प्राथमिक सांख्यिकी. त्याच्यानंतर वर्गमूळ. महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही तयारी करत आहात, तुम्हाला 1 ते 30 पर्यंत फाडे पाठच असायला पाहिजे. 1 ते 50 पर्यंत वर्गसंख्या आणि त्यांचे वर्गमूळ हे पाठच असायला पाहिजे. त्याच्यानंतर 1 ते 30 पर्यंत घन आणि घनसंख्या ह्या पाठच असायला पाहिजे. गणितासोबत आपली पकड मजबूत असायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, वयगणना म्हणजे तुम्हाला एज कॅल्क्युलेशन बद्दल विचारणार आहे की नाही. एक प्रश्न होता, फॉर एक्झाम्पल 10 जानेवारीला सोमवार आहे, तर जानेवारी महिन्यातला शेवटचा वार कोणत्या दिवशी येईल, आहे की नाही. अतिशय सोपे प्रश्न आपल्याला येतात. असे फॉर्म्युलेची गरज पडत नाही. 7 दिवसाचा आठवडा असते, आपल्याला माहित असते. भरपूर लोक तिकडचे काही नॉर्मल प्रश्न राहतात, आहे की नाही. सामान्य क्षमतेने आपण हे सोडवू शकतो. त्याच्यानंतर प्राथमिक झाला की कॅलेंडर अँड क्लॉक, ठीक आहे, कॅलेंडर आणि घड्याळ हा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पाईप आणि सिस्टर्न, आहे की नाही. चला, मॅथमॅटिक्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक पहा. आता दुसरा टॉपिक आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग. याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, ठीक आहे. याच्यात काय, एनॉलॉजीवर 2 ते 3 प्रश्न राहतात. अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज. आता एनॉलॉजी मध्ये नंबर एनॉलॉजी सुद्धा असते, अल्फा न्यूमेरिकल एनॉलॉजी सुद्धा असते, ठीक आहे. तर ही गोष्टही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज. त्याच्यानंतर पहा, कोडिंग डिकोडिंग. हा तर सगळ्याच एक्झामला राहते. कोडिंग डिकोडिंग सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा, मॅथमॅटिकल ऑपरेशन, ठीक आहे, गणितीय क्रिया ज्या आहेत, आहे की नाही, त्या याच्यामध्ये विचारल्या जातात, आहे की नाही. प्लसच्या जागेवर मायनस केला, मायनसच्या जागेवर प्लस केला तर उत्तर एवढं येते. तर जर आपण म्हणजे क्रिया बदलवला, मायनसच्या जागेवर गुणाकार केला, गुणाकारच्या जागेवर भागाकार केला, तर उत्तर काय येईल, असे जे प्रश्न राहतात हे याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नातेसंबंध, रिलेशनशिप. त्याच्यानंतर सिलोलिझम, ठीक आहे. रिलेशनशिप आणि सिलोलिझम हे असे आहेत की याच्यात आपल्याला पहा, रिजनिंग जे 30 मार्कांचं आपलं राहते, याच्यात अशी अपेक्षा आहे की पोरानं 30 पैकी 25 ते 28 घ्यायलाच पाहिजे, आहे की नाही. कारण हे मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग हे 2 विषय स्कोरिंग असतात, ठीक आहे. तर यामुळे ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्याच्यानंतर पहा, जम्बलिंग आणि वेन डायग्राम फिक्सच राहते, आहे की नाही. एक उदाहरण देते, फॉर एक्झाम्पल म्हणते पंजाबच्या नंतर हरियाणा आणि एक असते भारत, याच्यावर वेन डायग्राम, आहे की नाही. मागच्या भरतीचा प्रश्न आहे हा, पंजाब हरियाणा भारत, याची वेन डायग्राम काय असू शकते, आहे की नाही.
पंजाब आणि हरियाणा दोन्ही भारतात येतात, म्हणजे भारत हा मुख्य घटक झाला आणि त्याच्यातील पंजाब आणि हरियाणा. आता पंजाब हरियाणाचा काही संबंध आहे का, तर संबंध काही दिलेला नाहीये, त्यामुळे हे दोन्ही वेगवेगळे राज्य, त्यामुळे 2 गुण आहे की नाही. अशा पद्धतीने ती वेन डायग्राम होते. कधी कधी वेन डायग्राम देते किंवा एखाद्या वेन डायग्राम वरूनही प्रश्न आपल्याला विचारू शकते. त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन आहे की नाही, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. 2 ते 3 प्रश्न याच्यावर फिक्सच राहतात आहे की नाही. आणि सफिशियन्सी. त्याच्यानंतर पहा कन्क्ल्युजन अँड डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता आहे की नाही, निष्कर्ष आणि निर्णय घेणे, याच्यावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न फिक्सच राहतात. त्याच्यानंतर पहा सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स, म्हणजे समानता आणि फरक. सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्स याच्यावर सुद्धा प्रश्न राहतातच, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा ॲनालिटिकल रिजनिंग, विश्लेषणात्मक जो तर्क राहतात, आपल्याला ॲनालिसिस करावं लागते, त्याच्यावरून आपल्याला प्रश्न विचारते आहे का नाही. काय की जर एखादी शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळेजवळ एखाद्या मूकबधीर लोकांची शाळा आहे आणि एक मूकबधीर विद्यार्थी तुमच्याकडे येत आहे, तर तुम्ही त्याला आपल्या शाळेत ॲडमिशन द्याल की शेजारी जी मूकबधिरांची शाळा आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांना पाठवाल. अशा टाईपचे प्रश्न राहतात, 10th लेवलचेच राहतात, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. जो प्रॅक्टिस केल्या तर ह्या सगळ्या गोष्टी येऊन जातील, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा वर्गीकरण, क्लासिफिकेशनच्या नंतर डायरेक्शन आहे की नाही, डायरेक्शन दिशानिर्देश, याच्यावर सुद्धा प्रश्न राहतात. स्टेटमेंट, आर्ग्युमेंट अँड ॲझम्पशन आहे का नाही, विधान, युक्तिवाद आणि गृहीतके, ह्यावरही सुद्धा तुम्हाला प्रश्न राहतील, ठीक आहे. तर पहा मॅथमॅटिक्स आणि रिजनिंगचे हे एवढंच जे टॉपिक आहे, ह्या टॉपिक व्यतिरिक्त दुसरे कोणत्याही टॉपिकवर प्रश्न विचारणार नाही. आणि जर रेल्वे बोर्ड याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारत असेल किंवा जे एक्झाम कंडक्टिंग एजन्सी आहे याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारत असेल, तर तुम्हाला क्लेम करण्याचा पूर्ण अधिकार आहे का नाही. सिलेबसच्या बाहेरचा एखादा सुद्धा प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे गुण जशाला तसे मिळतील आहे का नाही. तर घाबरण्याचं कारण नाही, सिलेबस व्यवस्थित पद्धतीने करायचा. आता पहा तिसरा टॉपिक काय, जनरल सायन्स, ठीक आहे. किती मार्कांचा आहे, 25 मार्कांचा. आणि याच्यामध्ये काय पहा, काय लिहिलं आहे, दिस सिलेबस अंडर धिस शॅल कव्हर फिजिक्स, केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स ऑफ 10th स्टँडर्ड लेवल, म्हणजे 10वीच्या किंवा त्याच्या समकक्ष पातळीवरचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स म्हणजेच बायोलॉजी, हे 3 टॉपिक खूप महत्वाचे आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा, बायोलॉजी हा 5 ते 7 मार्कांसाठी विचारण्यात येते, त्यामुळे सगळ्यात अगोदर बायोलॉजी करायचा. बायोलॉजीच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, फिजिक्स करायचं आहे, ठीक आहे. फिजिक्स मध्ये न्यूमेरिकल खूप महत्वाचे आहे. आजकाल न्यूमेरिकलवर एवढा ट्रेंड वाढलेला आहे का नाही. याच्यामध्ये पहा 4 ते 6 मार्कांचे प्रश्न विचारते. आणि त्याच्यानंतर आहे केमिस्ट्रीवर मिनिमम प्रश्न राहतात आहे की नाही. आता तुम्हाला धुण्याचा सोडा विचारेल, खाण्याचा सोडा, त्याचा फॉर्म्युला काय, किंवा ॲटॉमिक नंबर काय, ॲटॉमिक मास नंबर काय आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये विचारू शकते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला अगोदर बायोलॉजी करायची आहे, फिजिक्स करायची आहे आणि त्याच्यानंतर केमिस्ट्री करायची आहे. कारण केमिस्ट्री अशी गोष्ट आहे आपल्या तर पल्लेच नाही पडत होते आहे की नाही. ते म्हणतात ना, हिस्ट्री जाओ केमिस्ट्री बेवफा, रात को पडे तो दिन को सफा वाली गोष्ट आहे ह्या ठिकाणी. तर पहा सायन्समध्ये ह्या 3 गोष्टी आहेत आणि सोबतच काय एक गोष्ट लिहिली आहे कंसामध्ये पहा, सीबीएसई आहे की नाही. सीबीएसई लिहिला याचा अर्थ असा नाही, आता स्टेट बोर्ड मध्ये आपण जे 12व्या वर्गात शिकतो तो सीबीएसईचा पोरगा 10व्या वर्गात शिकते, त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टीला आपल्याला अंतर्भूत करावं लागेल. नाही तर मग आपण काय म्हणतो, सर आपण तर हा 10व्या वर्गाचा प्रश्न नाही, हा 12व्या वर्गाचा प्रश्न आहे. नाही, सीबीएसईचा पोरगा जो 10व्या वर्गात शिकतो तो आपण 12व्या वर्गात शिकतो, त्यामुळे कुठेतरी गफलत होते आहे का नाही. मागच्या वेळेस ते एक आपल्याला रिॲक्शन विचारली होती, मॅग्नेशियम ऑक्सिजनच्या अंडरमध्ये ट्रीट केला तर काय भेटते आपल्याला, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे की नाही. तर त्याचा रंग काय असते तो विचारला होता. आणि हा प्रश्न साधारणपणे आपण 8व्या वर्गात शिकलो रिॲक्शन मध्ये. पोरगा म्हणत होता हा आपल्याला व्हायच नाही आहे की नाही, रिॲक्शन आहे. तर आपण सिलेबस व्यवस्थित पद्धतीने पाहिला तर आपल्याला ह्या गोष्टी समजतात आहे की नाही. त्याच्यानंतर पहा जनरल सायन्समध्ये आपण 25/25 घेऊ शकतो, ज्याचा सायन्स स्ट्रॉंग असेल समजा. याच्यात सायन्स अँड टेक्नॉलॉजी सुद्धा येते. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पहा एक महत्वाचा घटक, आता दुसरी कोणती गोष्ट की हे प्रक्षेपण वगैरे होतात आहे की नाही, उपग्रहांचे प्रक्षेपण किंवा एखादा
अंतरंगातल्या ज्या पण अंतराळातल्या ज्या पण गोष्टी किंवा घटना आपल्या देशात घडतात, करंट सोबत जोडून ह्या गोष्टी विचारते आहे का नाही. तर हा सुद्धा खूप आपल्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. आणि कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटरचे फुल फॉर्म विचारते, याच्यामध्ये फुल फॉर्म विचारते काही गोष्टी. मग आता कोणता इनपुट डिव्हाइस आहे, कोणता आउटपुट डिव्हाइस आहे, ह्या सुद्धा गोष्टी ह्या ठिकाणी विचारते. म्हणजे कम्प्युटर सायन्स सुद्धा ह्या ठिकाणी अंतर्भूत होते. त्याच्यानंतर पहा चौथा टॉपिक आता जनरल अवेअरनेसचा. याच्यामध्ये पहा विज्ञान आणि तंत्रज्ञान, बोललो ना मी आताच गोष्ट, ह्या ठिकाणी आहे. क्रीडा, सध्या आता चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे, किंवा मागचे पहा RRB साधारणपणे मागचे जे 6 ते 8 महिने, ह्या 6 ते 8 महिन्याच्या दरम्यानच आपल्याला करंट अफेअर विचारते आहे का नाही, चालू घडामोडी. म्हणजे एखाद्या वर्षापूर्वी, एखाद्या वर्षापूर्वीचा केलं तर बेस्टच आहे, पण मिनिमम 6 ते 8 वर्षांनी, कारण करंट अफेअर मध्ये 7 ते 8 प्रश्न विचारणार आहे. 7 ते 8 प्रश्न आपल्याला तयार करावेच लागतील. आणि 6 ते 8 महिन्यापूर्वीचा, म्हणजे आपली जशी एक्झाम होत आहे आता, जानेवारी महिन्यात नोटिफिकेशन आलाय समजा फेब्रुवारीमध्ये, तर आपल्याला मागच्या जुलै 2024 पासून आपल्याला करंट अफेअर माहीत असणे गरजेचं आहे. जुलै 2024 ते जुलै 2025 समजा, जुलै ऑगस्टच्या दरम्यान आपली एक्झाम होते, तर एवढाही करंट अफेअर केला तर ते आपल्यासाठी बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला करंट अफेअर आपण डेली करायची. म्हणजे सकाळी झोपून उठल्याच्या नंतर आपला करंट अफेअर साधारणपणे 20 मिनिटाची एखादी व्हिडिओ कोणत्याही टीचरची पाहिला समजा युट्यूबवर आता करंट अफेअर तर अवेलेबल राहतातच आहे की नाही सकाळीच, तर आपण ह्या गोष्टी पाहिल्या डेली, नाहीतर मग विकली, ज्याच्याकडे वेळ नाही समजा, तर त्याने विकली करंट अफेअर पाहून घ्यायचा, पण पाहायचा. ठीक आहे. याच्यामध्ये पहा क्रीडा झाले, त्याच्यानंतर संस्कृती आहे की नाही, म्हणजेच कल्चर बद्दल विचारते. फॉर एक्झाम्पल आसाम ह्या राज्याचं लोकनृत्य काय आहे, महाराष्ट्र राज्याचं लोकनृत्य काय आहे, अशा कल्चर संस्कृतीसोबत संबंधित जेवढ्या पण गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी विचारते. अर्थशास्त्रामध्ये पहा 3 ते 4 प्रश्न राहतात. मागच्या वेळेस स्मिथचा नियम विचारला होता, तुटीचे अर्थप्रबंधन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये विचारते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थशास्त्रात जो पण प्रश्न विचारेल तो करंट सोबत जो प्रश्न रिलेटेड आहे, म्हणजे सध्या करंटमध्ये काय सुरू आहे आणि एखादी गोष्ट अर्थशास्त्रातली असेल त्याला तो काय करंटला जोडून प्रश्न विचारते. म्हणजे ही गोष्ट सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. ठीक आहे. राजकारण, पॉलिटिक्समध्ये फेमस पर्सनॅलिटी, आता एखाद्या व्यक्तीचा निधन झाला किंवा आता अभूतपूर्व काम झालं काही, तर त्या गोष्टीला सुद्धा हायलाईट करण्यात येते. ठीक आहे. एखाद्याची अपॉइंटमेंट वगैरे आहे, किंवा राजदूत आहेत, ब्रँड अम्बॅसेडर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी विचारल्या जातात. ठीक आहे. आणि इतर कोणत्याही महत्वाच्या विषयातील चालू घडामोडीबद्दल सामान्य जागरूकता. ठीक आहे. पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टन्स. पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट, पॉलिटिक्समध्ये कलमा तर पाठ करणे गरजेचंच आहे. 1 ते 51 पर्यंत कलमा तुम्हाला तोंडपाठ असायलाच पाहिजे आहे का नाही. पूर्ण कलमा पाठ नसतील तरी चालते, पण 1 ते 51 पर्यंतचा कलमा तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे. आणि महत्वाचे जे आयोग आहेत आहे का नाही, आता त्या आयोगाबद्दलच्याही कलमा माहीत असायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राष्ट्रपतीची निवडणूक वगैरे, उपराष्ट्रपतीची निवडणूक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी माहीत. पहा व्हिडिओ खूप लांब होते, पण अशा ज्या कामाचे व्हिडिओ राहतात त्या लांबच होतात, त्यामुळे तुम्ही इथपर्यंत पाहिले त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. पण हे जे सगळे टॉपिक आहेत, हे सगळे टॉपिक तुम्हाला करणे खूप गरजेचे आहेत. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि अभ्यास कंटिन्यू करा. ठीक आहे. बाय.